यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोडांच्या वाहनाला अपघात। पालकमंत्र्यांच्या वाहनानं मिनी लेलँडला दिली धडक, चालक गंभीर जखमी। कुख्यात गुंड अरुण गवळीची मुलगी उद्धव ठाकरेंच्या संपर्कात। गीता गवळी भायखळा विधानसभेसाठी इच्छुक, मिलिंद नार्वेकरांची घेतली भेट। रामदास आठवलेंकडून भाजपकडे 8 ते 10 जागांची मागणी। महायुतीमध्ये आम्हाला गृहीत धरून काम करू नका, रामदास आठवलेंचं वक्तव्य। प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून आरपीआय सोबत यावं। मी आरपीआयचं नेतृत्व सोडायला तयार, रामदास आठवलेंचं मोठं विधान। शिवसेनेचा पूर्ण पोवाडा राऊतांनी केला असून या गाण्याचा उपयोग होणार नाही। ठाकरे गटाच्या गाण्यावरून शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांची जोरदार टीका। नवरात्रोत्सवासाठी उभारलेला मंडप हटवल्यानं शिंदे गटाच्या विजय मानेंनी पोलिसांसमोर घातला धिंगाणा। मंडपावर ठाकरे शिंदे वाद पेटला। याच्यासाठी तुम्ही काढताय का साहेब? पुण्यात 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा। निगडीच्या बाजार समितीच्या परिषदेतून सत्तारांचा काढता पाय। भाजपच्या बैठकीत आमदार किसन कथोरे आणि माजी खासदार कपिल पाटील यांच्यात बाचाबाची। गोंधळामुळे निरीक्षकांकडून बैठकच रद्द। अल्पवयीनाचं वय 18 वरून 14 वर्षांपर्यंत कमी करण्याबाबत विचार सुरू। अमित शहांशी चर्चा करणार असल्याचीच अजित पवारांची माहिती। दसऱ्यापर्यंत मवियाचं जागावाटप पूर्ण होणार, संजय राऊतांची माहिती। तर जिंकेल त्यालाच उमेदवारी हे आमचं सूत्र असल्याचंही वक्तव्य। यंदाचा ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कातच होणार। मुंबई महापालिकेकडून ठाकरे गटाला अधिकृत परवानगी। बदलापूर आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टात सुनावणी। न्यायाधीशांनी अक्षय शिंदेच्या वकिलांना झापलं। पुढील सुनावणी 18 नोव्हेंबरला। नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात चिरला साप। कार्यक्रमात गोंधळ घातल्यानंच फडणवीसांनी थांबवलं भाषण। चला त्यामुळे